गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। 7:30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। हा आदर्श मतदान केंद्र आहे। गडचिरोली नगर परिषदेकरिता जवळपास 43,517 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि यात 21,000 महिला मतदार आहेत, 22,000 पुरुष मतदार आहेत। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज अशा 3 ठिकाणी नगर परिषद निवडणूक संपन्न होत आहे। यासाठी 105 मतदान केंद्र जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। यात 117 मतदान पथके जे आहेत ते तैनात असून काही 7 ते 8 मतदान पथके जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहे। आणि या 3 नगर परिषदेसाठी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मोठे नेते पूर्ण ताकद यावेळी सत्तेत येण्यासाठी लावली होती। आणि सध्या या 3 नगर परिषदेसाठी 352 नगरसेवक उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्ष पदासाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत। आज यांच्या भविष्य जे आहे ते मतपेटीत बंद होणार आहे आणि सध्या शांततेत मतदान गडचिरोली जिल्ह्यात सुरू असून यावेळी 5:30 वाजेपर्यंत पहिल्यांदाच मतदानाची वेळ दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ यावेळी होणार आहे। आणि महाराष्ट्रात नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त असते। यंदाही 65-70 पेक्षा जास्त टक्केवारी मतदानाची राहणार आहे अशी शंका निवडणूक विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत। यासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।